आता तुम्हाला मी सांगितलं होतं पॉप्युलेशन वाढल्यामुळे काय करावं लागेल, गव्हर्नमेंटला आता इनिशिएटिव्ह घ्यावं लागेल की बाबा बस झाला आता पॉप्युलेशनला कंट्रोल करा, नाहीतर लय अवघड होऊन जाईल. मग याला काय म्हणतो गव्हर्नमेंट, बर्थ कंट्रोल करा. काय करा, बर्थ कंट्रोल करा. आणि बर्थ कंट्रोल करण्यासाठी काय गव्हर्नमेंट म्हणतो की कॉन्ट्रासेप्टिव्ह याच्यावर जास्त फोकस करा. कारण लोक हे बघा कॉन्ट्रासेप्टिव्ह यूज करावाच लागणार आहे, कारण लोक त्या गोष्टी सोडणार नाही, ते करणार म्हणजे करणार आहे. लोक त्याच्या बिना राहू शकत नाही अशी गोष्ट झाली आहे. मग याच्यामध्ये कॉन्ट्रासेप्टिव्ह यूज करा. ठीक आहे, तुम्ही तुमचं काय ते चालू द्या, पण कॉन्ट्रासेप्टिव्ह यूज करा. म्हणजे तुमचं जे सेक्स डिझायर आहे ते पण कम्प्लीट होईल आणि पुढे चालून असं प्रेग्नन्सी सुद्धा राहणार नाही. म्हणजे हे जे आहे बर्थ कंट्रोलसाठी मेन मेथड काय, कॉन्ट्रासेप्टिव्ह. आता बर्थ कंट्रोल करण्यासाठी ते म्हणतात की बर्थ कंट्रोल करा, कॉन्ट्रासेप्टिव्ह वापरा. पण त्याचे कॉन्ट्रासेप्टिव्ह फक्त एक पार्ट झाला याच्यामध्ये. कॉन्ट्रासेप्टिव्हचा अर्थ आहे की प्रेग्नन्सी स्टॉप करण्यासाठी एक तुम्ही मध्ये अडथळा क्रिएट करा याच्यामध्ये. तर याचे 4 मेथड आहे बघा. एक हे नॅचरल मेथड. कोणती, नॅचरल मेथड. नॅचरल मेथड. दुसरी आहे बॅरियर मेथड. बॅरियर मेथड. ओके. तीसरी है केमिकल मेथड. केमिकल मेथड. आणि चौथी आहे सर्जिकल मेथड. हे जे टॉपिक आहे ना खूप इम्पॉर्टंट आहे, खूप जास्त, आणि इंटरेस्टिंग सुद्धा खूप जास्त आहे. ओके, तुमच्या आयुष्यामध्ये सुद्धा खूप जास्त चांगला रोल प्ले करणार आहे. तुमच्या आयुष्यात सुद्धा काही कामी येऊ शकतात अशा गोष्टी खूप जास्त इम्पॉर्टंट आहेत. एक्झाम मध्ये तर आहेच आहे, पण असं सुद्धा ते इंटरेस्टिंग आहे. कारण आयुष्यामध्ये जेव्हा काही गोष्टी इम्पॉर्टंट, बघा ह्या गोष्टी ना तुम्हाला कोण सांगणार नाही, पण हे पुस्तक आहे ना हे सगळ्या गोष्टी सांगतो. पुस्तक आहे ना ते कधीच तुमच्यापासून काही लपवत नाही, सगळ्या गोष्टी सांगणार. ओके, पहिले असं काहीच नव्हतं की पुस्तकामध्ये तुम्हाला एवढं ओपनली तुम्हाला एवढ्या गोष्टी सांगितल्या जायच्या, पण आता ते आहे. ओके, तर याचा फायदा आपण घेतला पाहिजे. ओके, आता पहिले बघूया आपण नॅचरल मेथड. नॅचरल मेथड म्हणजे अशी नाही की तुम्हाला जडीबुटी दिली आणि तुम्ही प्रेग्नेंट राहिले. जडीबुटी दिली, आता तुम्हाला जडीबुटी दिली आणि तुम्ही आता प्रेग्नेंट राहणार नाही, असं नाही. दिस इज नॉट अ नॅचरल मेथड. नॅचरल मेथड म्हणजे असं नाही की आयुर्वेदिक मेथड. आयुर्वेदिक मेथड वगैरे काही नाही, भानगड डोक्यातून काढून टाका. नॅचरल म्हणजे काय असतं बघा, सांगतो तुम्हाला. पहिले ओरली सांगून देतो. नॅचरल मेथड हे बघा, मी तुम्हाला ओपनली तुमच्या बरोबर डिस्कशन करतो, कारण हे पार्ट आहेच तसा. जर तुम्हाला ओपनली मी जर व्यवस्थित नाही सांगितलं ना, तुमच्या डोक्यात ते क्लिअर अंडरस्टँडिंग येणार नाही. ओके, आणि मी तुम्हाला असं थोडंसं एक सायन्स लँग्वेज मध्ये, बायोलॉजिकल लँग्वेज मध्ये जर सांगायचा प्रयत्न केला तर तेवढं क्लिअरली तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर होणार नाही. ओके, तर मला हे ओपनली हे तुम्हाला शिकवावं लागेल व्यवस्थित. ओके, आणि तुम्ही तयार आहात, कारण डॉक्टर होणारे विद्यार्थी कधीही अशा गोष्टीला तयारच असतात. ओके, चलो सुरू करते. नॅचरल मेथड म्हणजे कसे असतात बघा, जेव्हा मेल फिमेल मध्ये इंटरकोर्स होतो. ओके, इंटरकोर्स झाल्यावर जेव्हा इंटरकोर्स होतो तर ते काय म्हणतात की तुम्ही जे पेनिस मधून सिमेन वजानामध्ये जाणार आहे तेव्हाच प्रेग्नन्सी होईल ना, कारण पेनिस मधून जेव्हा सिमेन जाईल ते स्पर्म जाईल युटेरस मधून ओव्हाजवळ. पण ते काय म्हणतात की नॅचरल मेथड तुम्ही अप्लाय करू शकता. तुम्हाला कंडोम वापरायची गरज नाहीये, तुम्हाला डायफ्राम वापरायची गरज नाहीये, तुम्हाला गोळ्या खायची गरज नाही. फक्त तुम्हाला काय करायचंय, तुमचं नॉलेज वापरा. तुम्हाला काय नॉलेज वापरायचं की बॉडी वर्क कसं करते, आपलं शरीर काम कसं करतं, तसं तुम्ही नॉलेज वापरा. तुम्हाला हे सगळ्या गोष्टी वापरायची गरजच नाही, तुम्ही नॅचरल मेथड जर वापरली तर. ओके, ते म्हणतात की जेव्हा सेक्स होतं, पेनिस वजनामध्ये जातं, त्या टायमाला सिमेन वजानामध्ये इजॅक्युलेट व्हायच्या अगोदर पेनिसला बाहेर काढा, आणि जे इजॅक्युलेशन आहे ते वजानामध्ये न करता बाहेर करा. काय करता, पहिली मेथड की तुम्हाला जे इजॅक्युलेशन होणार आहे, म्हणजे इनसेमिनेशन करतो आपण, ते इनसेमिनेशन वजानामध्ये न करता ते कुठे करा, बाहेर करा. याला म्हणतो आपण पहिली याच्यामध्ये. तर याला एक नाव आहे. याच्यामध्ये 3 मेथड आहे. नॅचरल मेथड मध्ये 3 मेथड आहे. ओके, ही जे बाहेर करणं म्हणतो मी, की तुम्हाला इजॅक्युलेशन कुठं करायचंय, वजानामध्ये न करता ऍट द टाइम ऑफ इजॅक्युलेशन. म्हणजे इंटरकोर्स करताना ऍट द टाइम जेव्हा इजॅक्युलेशनची बारी येते तेव्हा इजॅक्युलेशन वजनामध्ये न करता ते बाहेर करायचं. याला म्हणतो आपण विथड्रॉवल मेथड. काय म्हणतो आपण याला, विथड्रॉवल मेथड. विथड्रॉवल मेथड. आणि यालाच एक नाव आहे कॉइटस इंटरप्टस.
कॉइटस इंटरप्टस. कॉइटस मी सांगितलं, कॉइटस म्हणजे काय, इंटरकोर्स. कॉइटस म्हणजे सेक्स, आणि याच्यामध्ये इंटरप्ट करणं म्हणजे अडथळा करणं, म्हणजे इंटरकोर्स चालू असताना इंटरप्ट करणं, म्हणजे त्याला थांबवणं, थांबून बाहेर इजॅक्युलेशन करणं, याला म्हणतो आपण कॉइटस इंटरप्टस. आणि विथड्रॉवल मेथड म्हणजे काय, विथड्रॉ करा. विथड्रॉ करा ना, विथड्रॉ म्हणजे आपण एटीएम मशीन मधून पैसे विथड्रॉ करतो, तसंच काय करायचंय, वजनामधून जेव्हा इजॅक्युलेशन होणार तर वजनामधून पेनिस बाहेर आणि ते इजॅक्युलेशन बाहेर करणं, म्हणजे याला म्हणतो आपण विथड्रॉवल मेथड. हे झाली एक पहिली नॅचरल मेथड. काय आली पहिली नॅचरल मेथड, की याच्यामध्ये तुम्हाला इजॅक्युलेशन जे करायचंय ते वजनामध्ये न करता ते बाहेर करायचे, त्याला म्हणतो आपण विथड्रॉवल मेथड. ओके, आता दुसरी मेथड कोणती बघा, दुसरी मेथड मी इथं लिहितो, दुसरी मेथड इथं लिहितो. ओके, पिरियॉडिक ऍब्स्टिनन्स. पिरियॉडिक ऍब्स्टिनन्स. आता हे कसं, हे कोणामध्ये झालंय, मेलचं पार्ट झालंय. हे कसं झालंय, हे मेल करू शकतो, जेंट्स करू शकतो, पण आता हे जे ना हे फिमेल करणार, पिरियॉडिक ऍब्स्टिनन्स. आता पिरियॉडिक ऍब्स्टिनन्स म्हणजे काय, पिरियॉडिक ऍब्स्टिनन्स म्हणजे नॉर्मली बघा, फिमेल मध्ये ओव्ह्युलेशन कधी होते, 14व्या दिवशी होतं, राईट. ओव्ह्युलेशन कधी होतं, 14व्या दिवशी. म्हणजे फिमेलला, मेलला पण आणि फिमेलला जर त्यांना नॉलेज असेल तर त्यांना एक टाइम लाईन माहित असते की 14व्या दिवशी काय होणार आहे, ओव्ह्युलेशन होणार आहे. तर आपण पकडूया 14th डे, 14th दिवशी काय होणार, ओव्ह्युलेशन आहे, म्हणजे इथं एग आहे रेडी, इथं एग आहे, म्हणजे तुम्ही स्पर्म 14व्या दिवशी जर इथं टाकला तरी काय होणार आहे, प्रेग्नन्सी होणार आहे, बरोबर. जर तुम्ही 13व्या दिवशी टाकलं तरी काय होणार आहे, प्रेग्नन्सी. कारण एग ची लाईफ स्पॅन किती असते, 24 घंटे, आणि स्पर्मची लाईफ किती असते, 48 घंटे असते, 2 दिवस. जर तुम्ही 13ला टाकलं तरी एग आणि स्पर्म भेटणार आहे, म्हणजे प्रेग्नन्सी होणार आहे. पण आपल्याला प्रेग्नन्सी पाहिजे का, नाही, आपल्याला कंट्रोल करायचं, आपल्याला प्रेग्नन्सी नाही होऊ द्यायची. तर आपल्याला बघा 13ला टाकलं तरी, जर 12ला स्पर्म हे केला तरी प्रॉब्लेम, कारण तरी सुद्धा 12ला 1-2 दिवस इथं फर्टिलाइज करू शकतो. ओके, आणि जर 15ला सुद्धा स्पर्म आला तरी 1 दिवस तो जिवंत राहतो, एक, म्हणजे 15ला सुद्धा प्रॉब्लेम. ओके, आणि कधी कधी ना जर हे नाईटला असेल 14ला तर इथं 16ला सुद्धा स्पर्म फर्टिलाइज करू शकतो. ओके, आणि इथं जर नाईटला असेल 11 तर हे सुद्धा काय याला फर्टिलाइज करू शकतो. म्हणजे हे जे पिरियड आहे 11 ते 16, तुमच्या मेन्स्ट्रुअल सायकलचे जे 11 ते 16 हे पिरियडचे खूप इम्पॉर्टंट आहे. तर आपण काय करू, अजून एक दिवस वाढवून घेऊ, 17 करून टाकू आणि इकडे 10 करून टाकू. म्हणजे कोणी केलेले, एनसीईआरटी बुकने केलेले. 10 दिवसापासून, जे 10वा दिवस आहे मेन्स्ट्रुअल सायकलचा, 10व्या दिवसापासून 17व्या दिवसापर्यंत जो पिरियड राहतो ना, हा पिरियड हा इतका फर्टाईल राहतो, याच्यात जर इंटरकोर्स झाला तर 100% प्रेग्नन्सी असते. ओके, 100% ती गुड न्यूज असते. तर याच्यामध्ये तुम्हाला हे जे पिरियड आहे ना, याला म्हणतो आपण फर्टाईल पिरियड. काय म्हणतो याला आपण, फर्टाईल पिरियड. का फर्टाईल पिरियड म्हणतो, कारण याच्यामध्ये काय होतं, फर्टाईल पिरियड काय म्हणतो, कारण फर्टिलायझेशन होणार आहे, हे फर्टाईल पिरियड झाला. ओके, आता इकडे पुढे या थोडस. आता पहिल्यापासून 1 तारखेपासून जे 5 तारखेपर्यंत आहे, 1 तारखेपासून 5 तारखेपर्यंत काय, 5व्या दिवसापर्यंत काय होणार, ब्लिडिंग होणार आहे. ओके, तर इथे इंटरकोर्स होणं पॉसिबल नाहीये. ओके, याला म्हणतो आपण मेन्स्ट्रुएशन फेज. ओके, तर इथं काही चान्सेसच नाहीये. ओके, आता राहिला पिरियड हे 5 पासून 10 पर्यंत. तर हा जो पिरियड असतो ना, हा पिरियड म्हणजे 6, हा पिरियड जे आहे ना, हा सेफ झोन आहे. हा काय आहे, सेफ आहे, सेफ झोन आहे. इथं तुम्ही इंटरकोर्स करू शकता, इथं सेक्स करू शकता, इथं इंटरकोर्स करून सुद्धा प्रेग्नन्सी होणार नाही, लक्षात ठेवा, हे सेफ झोन आहे. इथं तुम्ही कॉन्ट्रासेप्टिव्ह नाही वापरला तरी चालतं, काही प्रॉब्लेम नाही, इथं कंडोम वगैरे वापरायची गरज नाहीये. पण इथं प्रॉब्लेम हे, तुम्ही म्हणता की जर काहीच कॉन्ट्रासेप्टिव्ह वापरायची गरज नाही, पण इथं प्रॉब्लेम काय होतो, जर आपण कॉन्ट्रासेप्टिव्ह वापरलं नाही तर काय होतो, 1 दिवस अगोदर, आपण म्हणतो इथं कॉन्ट्रासेप्टिव्ह वापरायची गरज नाहीये, ठीक आहे, पण 1 दिवस अगोदर जर इजॅक्युलेशन झालं असेल, म्हणजे प्री इजॅक्युलेशन, तर त्या पेनिस मध्ये काय असतं, प्री इजॅक्युलेटरी फ्लुइड असतो, आणि त्या फ्लुइड मध्ये स्पर्म असतं, आणि आपण त्या टायमाला जर काहीच वापरलं नाही कॉन्ट्रासेप्टिव्ह, तर इथं चान्सेस असतं प्रेग्नन्सीचे. आपण 100% असं नाही ठरू शकतो की 100% आता काय चान्सेस नाही प्रेग्नन्सीचा, असं बिलकुल डोक्यात ठेवू नका. हे कधी काही होऊ शकतो, गुड न्यूज कधी येऊ शकते या गोष्टी. म्हणजे हे ना, हे जे इम्पॉर्टंट फेज आहे, हा याला सेफ म्हणू शकतो आपण, पण 100% नाही म्हणू शकतो. एक 5 ते 10% चान्स असतं. ओके, कशामुळे, ते प्री इजॅक्युलेशनच्या फ्लुइड मध्ये. ओके, प्री इजॅक्युलेशन फ्लुइड मध्ये काय असतात, स्पर्म असू शकतो. ओके, तर हा सेफ झोन आहे.
आणि 17 पासून 28व्या दिवसापर्यंत हे सुद्धा काय आहे, सेफ झोन आहे. सेफ झोन आहे. ओके, याच्यात बिलकुल चान्स घ्यायचं नाही. म्हणजे 10 ते 17 हे फर्टाईल पिरियड आहे. याच्यामध्ये प्रेग्नन्सी राहायचं चान्सेस असतं. म्हणून बर्थ कंट्रोल याच्यामध्ये इथं 100% तुम्हाला कॉन्ट्रासेप्टिव्ह वापरायचं आहे. हे जे कॉन्ट्रासेप्टिव्ह आहे या पिरियडमध्ये वापरायचे म्हणजे वापरायचे आहे. इथं नाही वापरलं तरी चालतं, पण इथं वापरायचं आहे. म्हणून हे जे पिरियड आहे 10 ते 17 हा मेन्स्ट्रुअल सायकलमध्ये मेन पिरियड असतो. ओके, ज्यांना बाळ होत नाही वगैरे असं प्रॉब्लेम असतं तेव्हा त्यांना डॉक्टर सांगतात की तुम्ही 10 ते 17 मध्ये तुम्ही इंटरकोर्स करा, त्या टायमाला चांगले खा पिया व्यवस्थित हे करा. तर हे जे पिरियड असतो हा फर्टाईल पिरियड असतो म्हणून सांगण्यात जातं. ओके, हे लक्षात ठेवा. ओके, याला काय म्हणतो आपण, पिरियॉडिक ऍब्स्टिनन्स. ऍब्स्टिनन्स म्हणजे काय, अवॉइड करणे. अवॉइड करणे, ऍब्स्टिनन्स म्हणजे अवॉइड करणे. कोणता पिरियड, ते म्हणतात की तुम्ही 10 ते 17 जो पिरियड आहे त्याला अवॉइड करा, ऍब्स्टिनन्स करा. कोणता पिरियडला, 10 ते 17 पिरियडला ऍब्स्टिनन्स करा, म्हणजे त्याला अवॉइड करणं म्हणजे बर्थ कंट्रोल होणार. ओके, याला म्हणतो आपण पिरियॉडिक ऍब्स्टिनन्स. कळालं तुम्हाला हे पिरियॉडिक ऍब्स्टिनन्स म्हणजे काय, मेन्स्ट्रुअल सायकलमध्ये 10 ते 17वा दिवस जे असतो हे जे पिरियड आहे या पिरियडला अवॉइड करा, ऍब्स्टिनन्स करा, म्हणून त्याला म्हणतो आपण पिरियॉडिक ऍब्स्टिनन्स. जर तुम्ही असं गेले म्हणजे काय झालं, तर नॉलेज वापरलं आपण, दुसरं काय वापरलं का सांगा मला. दुसरं काहीच वापरलं नाही, फक्त आपण आपल्या डोक्यातलं नॉलेज वापरलं की शरीर काम कसा करतो. ओके, ते आपल्याला फक्त माहित पडलं की शरीर असं काम करतो. ओके, हे झालं पिरियॉडिक ऍब्स्टिनन्स. आता याच्यामध्ये तिसरा पार्ट बघा. आता पिरियॉडिक ऍब्स्टिनन्स, आता याच्यामधलं तिसरा जे मेथड आहे ती कोणती आहे, तिसरी जे मेथड आहे ते आहे लॅक्टेशन अमेनोरोइया. लॅक्टेशन अमेनोरोइया. लॅक्टेशनल अमेनोरोइया हे म्हणू शकता तुम्ही, हे बाळाचं वरदान असतो. या कंडिशन मध्ये सुद्धा प्रेग्नेंट राहू शकत नाही. ही तर सुद्धा काय आहे, नॅचरल मेथड आहे अवॉइड करण्याची. कारण लॅक्टेशन, जेव्हा आई फिडिंग करते बाळाला, जेव्हा आई बाळाला फिडिंग करते तेव्हा त्या आईच्या गर्भामध्ये मेन्स्ट्रुअल सायकल स्टॉप झालेली असते. आणि जेव्हा मेन्स्ट्रुअल सायकल होत नाही तेव्हा प्रेग्नन्सीचा काही चान्स नाही. कारण मेन्स्ट्रुअल सायकल नाही तर ओव्ह्युलेशन नाही, आणि ओव्ह्युलेशन नाही तर एग नाहीये, तर एगच नाहीये तर प्रेग्नन्सीचा चान्स बिलकुल नाही. म्हणजे ऑटोमॅटिकली ही जे लॅक्टेशनल अमेनोरोइया आहे याच्यामुळे बर्थ कंट्रोल होईल. पण हे कशामुळे होतो, कारण लॅक्टेशनल अमेनोरोइया मध्ये काय होतं, एक हार्मोन आहे जे मिल्क क्रिएट करतो. कोणता, प्रोलॅक्टिन हार्मोन. कोणता हार्मोन आहे, प्रोलॅक्टिन. याला म्हणतो आपण पीएल हार्मोन. तर जे प्रोलॅक्टिन हार्मोन हे शरीरामध्ये, आईच्या शरीरामध्ये जेव्हा आई बाळाला फिडिंग करते, म्हणजे पहिले जवळपास 6 महिने, हे लक्षात ठेवा, मॅक्झिमम 6 महिने फक्त आहे. असं नाही की जोपर्यंत आई बाळाला फिडिंग करवत राहणार, म्हणजे 2-3 वर्ष, जेव्हापर्यंत फिडिंग चालू राहील तोपर्यंत मेन्स्ट्रुअल सायकल होणार नाही, असं बिलकुल नाहीये. फक्त 6 महिने, मॅक्झिमम 6 मंथ. मॅक्झिमम 6 मंथ एनसीईआरटी मध्ये दिलेले लाईन क्लिअर की मॅक्झिमम 6 मंथ पर्यंत लॅक्टेशनल अमेनोरोइया नुसार प्रेग्नन्सी होऊ शकत नाही. पण एकदा 6 महिने झाले की लॅक्टेशनल मेनोरोइयामुळे जे प्रोलॅक्टिन वाढणार आहे, प्रोलॅक्टिन हळूहळू कमी होतो आणि ऑटोमॅटिकली. आता हे बघा, प्रोलॅक्टिन काय करतो, प्रोलॅक्टिन दुश्मन आहे कोणाचा, प्रोलॅक्टिन दुश्मन आहे कोणाचा, प्युअर दुश्मन आहे कोणाचा माहितीये, प्रोलॅक्टिन एफएसएच आणि एलएच चा. कोणाचा, एफएसएच आणि एलएच चा. जर प्रोलॅक्टिन वाढला तर एफएसएच आणि एलएच कमी होईल. जर प्रोलॅक्टिन वाढला तर एफएसएच आणि एलएच कमी होईल. आणि जर एफएसएच कमी झाला तर हे काय, फॉलिक्युलर स्टिम्युलेटिंग हार्मोन आहे, म्हणजे फॉलिकल बनणार का, प्रायमरी फॉलिकल, सेकंडरी, टर्शरी बनणार का. आणि जर फॉलिकल नाही बनला तर फॉलिकलच्या मध्ये उसाइट असतो तेच बनणार नाही, म्हणजे उसाइट नाही बनणार तर एग बनणार का, नाही. म्हणजे उसाइट नाही, फॉलिकल नाही तर ओव्ह्युलेशन कुठून होणार. ग्राफियन फॉलिकल मध्ये ओव्ह्युलेशन होतो. जर फॉलिकल बनलाच नाही, जर एफएसएच नाहीये, फॉलिकल नाही, फॉलिकल नाही तर ओव्ह्युलेशन नाही, आणि ओव्ह्युलेशन नाही तर एग नाही, आणि एग नाही तर मग फर्टिलायझेशन कसं होईल. ओके, तर प्रोलॅक्टिनमुळे एफएसएच आणि एलएच सुद्धा कमी होऊन जातो. आणि जर एलएच नाहीये तर ओव्ह्युलेशन होणार नाही, कारण ओव्ह्युलेशनचं मेन हार्मोन असतो एलएच. ओके, कळालं. हे लॅक्टेशनल अमेनोरोइयामध्ये काय होतं, जेव्हा आई बाळाला दूध पाजते पहिले 6 महिने, तेव्हा आईच्या शरीरामध्ये, आईच्या रक्तामध्ये प्रोलॅक्टिन नावाचा हार्मोन खूप जास्त वाढलेला असतो. का वाढलेला असतो, कारण प्रोलॅक्टिन हार्मोन काय काम करतो, मिल्क सिक्रेट करतो.
बरोबर ना. मिल्क सिक्रेट करतो आणि प्रोलॅक्टिन बरोबर ऑक्सिटोसिन हार्मोन पण असतो, मिल्क इजेक्टिंग हार्मोन. तर प्रोलॅक्टिन हार्मोन का वाढलेला असतो? कारण आईच्या शरीरात दूध तयार होत असतो म्हणून प्रोलॅक्टिन वाढलेला असतो. आणि जेव्हा प्रोलॅक्टिन वाढलेला असतो तेव्हा एफएसएच एलएच कमी असतात. आणि एफएसएच जर कमी असेल तर फॉलिकल बनणार नाही, फॉलिकल नाही बनले तर ओव्ह्युलेशन होणार नाही, ओव्ह्युलेशन नाही झाला तर एग तयार नाही होणार, आणि एग तयार नाही झाला तर स्पर्मला येऊन काय फायदा? म्हणजे प्रेग्नन्सी होणार नाही. म्हणजे हे लॅक्टेशनल अमेनोरियामुळे प्रेग्नन्सी काय होणार नाही. पण हे फक्त कुठपर्यंत आहे? फक्त 6 मंथ. हे लक्षात ठेवा, हे लाईन विसरू नका. हे मॅक्झिमम 6 मंथ पर्यंत चालतं. आणि त्याच्यानंतर 6 मंथ नंतर हळूहळू प्रोलॅक्टिन कमी कमी होत जातो, एफएसएच वाढत जातो. जसं एफएसएच वाढत जातो फॉलिकल तयार होतात. जसं फॉलिकल तयार व्हायला लागतो, फॉलिकलच्या मध्ये उसाइट असतो, फॉलिकल ग्राफियन फॉलिकल मध्ये ओव्ह्युलेशन होतो, उसाइट बाहेर पडतो, उसाइट फॉलोपियन ट्यूब मधून जातो एम्प्युलामध्ये, आणि इकडून स्पर्म येतो, फर्टिलायझेशन होतं, प्रेग्नन्सी होते. कळलं? पण 6 महिन्यापर्यंत प्रेग्नन्सीचा चान्स नसतो. क्लिअर? क्लिअर? कळालं का? नॅचरल मेथड कळाली. विथड्रॉवल मेथड, ज्या टायमाला पेनिस मधून सिमेन वजनामध्ये एकदम टायमिंग असते, ऍट द टाइम ऑफ इजॅक्युलेशन ऑफ द सिमेन इन द वजना, त्या टायमाला पेनिसला बाहेर काढून त्याला बाहेर विथड्रॉ करा. ओके, बाहेर इजॅक्युलेट करा, ते म्हणजे विथड्रॉवल मेथड. त्याला कॉइटस इंटरप्टस म्हणतात. दुसरे पिरियडिक ऍब्स्टिनन्स, म्हणजे असा पिरियड आहे की त्याला अवॉइड करा. कोणता? 10 ते 17 मेन्स्ट्रुअल सायकल मध्ये पिरियड अवॉइड करा. इथं इजॅक्युलेशन बाहेर करा, इजॅक्युलेशन बाहेर करा, 10 ते 17 अवॉइड करा. आणि इथं प्रोलॅक्टिन मुळे काय होतं? दुसरे हार्मोन कमी होतात, म्हणजे ओव्ह्युलेशन होत नाही. म्हणजे इथं लॅक्टेशनल अमेनोरिया मॅक्झिमम 6 मंथ पर्यंत काही होत नाही. कळाला नॅचरल मेथड? क्लियर? सर नेचुरल मेथड पर क्वेश्चन कैसे आएगा? चलो बता देता हूं. नेचुरल मेथड पे क्वेश्चन कैसे आएगा? देखो, आपको पूछा जाएगा विच ऑफ द फॉलोइंग इज द नेचुरल मेथड टू अवॉइड बर्थ और टू बर्थ कंट्रोल. क्या? विच ऑफ द फॉलोइंग इज बर्थ कंट्रोल मेथड इन नेचुरल, नहीं सॉरी, विच ऑफ द फॉलोइंग इज द नेचुरल मेथड टू बर्थ कंट्रोल, ऐसा आएगा. ओके. और ऐसा भी आ सकता है, विच ऑफ द फॉलोइंग इज नेचुरल कॉन्ट्रासेप्टिव. ओके, नेचुरल ऐसे क्वेश्चन नहीं आएगा नेचुरल, बस इतना सिंपल आएगा, विच ऑफ द फॉलोइंग इज द नेचुरल मेथड टू बर्थ कंट्रोल, बस इतना आएगा. तो ये ऑप्शन नीचे आ रहेगा आपको, कि नीचे रहेगा विथड्रॉवल मेथड. विथड्रॉवल से ज्यादा इस पे फोकस करो. ये वर्ड जो रहते हैं ना, कॉइटस इंटरप्टस, ऐसे वर्ड ज्यादा पूछते हैं, एग्जामिनर को बहुत ज्यादा पसंद रहते हैं, कॉइटस इंटरप्टस. इसमें भी एक वर्ड है रिदम, इधर भी यहां भी है रिदम, रिदम एब्स्टिनेंस, इसको वर्ड है रिदम एब्स्टिनेंस. ओके, रिदम है ना, रिदम. रिदम का मतलब क्या होता है? रिदम म्हणजे हर महीने 10 से 17, हर महीने 10 से 17, हर महीने 10 से 17, म्हणजे एक रिदम तयार होता है, हर महीने हो रहा है ना, एक रिदमिक एब्स्टिनेंस है, एक हर महीने म्हणजे रिदम तयार हो रहा है. ओके, तो इसको पीरियोडिक रिदम एब्स्टिनेंस बोलते हैं. और लैक्टेशनल, देखो लैक्टेशनल अमेनोरिया, ऑलरेडी इतना हार्ड वर्ड यूज करा है, कितना डिफिकल्ट वर्ड है अमेनोरिया. अरे हाँ, एक वर्ड बताने भूल गया. अमेनोरिया का मतलब क्या होता है? अमेनोरिया मीन्स मेंस्ट्रुअल साइकिल बंद, नो मेंस्ट्रुअल साइकिल. समझ रहे हो? मेनोरोइया मीन्स मेंस्ट्रुअल साइकिल होना, लेकिन अमेनोरोइया, बोल रहे हैं यहां पर, अमेनोरोइया मीन्स नो मेंस्ट्रुअल साइकिल. किसके वजह से? लैक्टेशनल की वजह से. लैक्टेशन बोले तो प्रोलैक्टिन की वजह से. क्लियर? क्लियर है? अभी नेचुरल मेथड क्लियर? समझ में आया नेचुरल मेथड क्या है? मुझे लगता है यस, अभी रुक जाएंगे अपन यहीं पर. बहुत हो गया ना अभी, आप भी थक गए होंगे, बोर हो गए होंगे. यहां पर स्टॉप करें या कंटिन्यू करें? स्टॉप करें या कंटिन्यू करें? ओह माय गॉड, कंटिन्यू करें. इतना पढ़ाई का जोश, बहुत ज्यादा अच्छी बात है यार. करें कंटिन्यू? चलो और 10 मिनट कंटिन्यू करते, मैं पानी पी लेता हूं अभी. चलो.
चलो 10-15 मिनट कंटिन्यू करते हैं। ओके चलो बैरियर मेथड। अभी बैरियर का मतलब आप समझ सकते हो, व्हाट इज बैरियर? बैरियर मीन्स काय? बैरियर म्हणजे अडथळा। बॅरियर म्हणजे काय? अडथळा, म्हणजे मध्ये काय बॉर्डर तयार करणं, म्हणजे फिजिकल बॅरियर। कशामध्ये? फिजिकल बॅरियर आहे बघा, इथं मी स्ट्रक्चर काढतो आता। हे यूटरस है, हे फॉलोपियन ट्यूब, ओव्हरी, फॉलोपियन ट्यूब, ओव्हरी। ओके आता बॅरियर मेथड मध्ये काय होतं, हे वजाना पार्ट आहे, हा काय वजाना, हा सर्वायकल पार्ट आहे, सर्वायकल। आता जेव्हा बॅरियर मेथड मध्ये काय आहे, जेव्हा इंटरकोर्स होत असताना पेनिस इथं मध्ये आहे। ओके आता इंटरकोर्स मध्ये काय आहे, याचे दोन टाइप्स आहे। इंटरकोर्स मध्ये जेव्हा पेनिस वजानामध्ये असतो तेव्हा आपण काय करतो, या पेनिस मधून काय होणार आहे, इजॅक्युलेशन होणार आहे, याच्यामधून काय स्पर्म बाहेर पडणार आहे, स्पर्म नाही बाहेर पडणार आहे, सिमेन बाहेर पडणार आहे, ज्याला म्हणतो आपण इनसेमिनेशन करणार आहे। तर सिमेन मध्ये काय असतं, सिमेन मध्ये स्पर्म प्लस जे ग्लँड सिक्रेशन करतात, ग्लँड जे सेमिनल वेसिकल ग्लँड आहे, बल्बोयुरेथ्रल ग्लँड आहे, प्रोस्टेट ग्लँड आहे, ज्यांचं सिक्रेशन, हे सगळं ग्लँडचं सिक्रेशन मिळून हे सिमेन तयार झालेलं असतो। ओके तर हे जे सिमेन आहे आता बाहेर पडणार, पण आपल्याला काय करायचंय, बर्थला कंट्रोल करायचंय, आपल्याला तो जे सिमेन आहे ते युटरस मध्ये वजानामध्ये जाऊ द्यायचं नाही। मग काय करणार इथं, याला यूज करणार इथं कॉन्ट्रासेप्टिव्ह। आता कोणते कॉन्ट्रासेप्टिव्ह बघा, मेल मध्ये कोणते, बर्थ कंट्रोल करण्यासाठी बॅरियर कोणते बघा, आता बॅरियर म्हणजे फिजिकल, याला काय म्हणणार आपण, फिजिकल बॅरियर बिटवीन, फिजिकल बॅरियर बिटवीन एग अँड स्पर्म, दोघांच्या मध्ये काय बॅरियर तयार करायचे। तर याच्यामध्ये बॅरियर मेल मध्ये काय कोणकोणते बॅरियर असतात आणि फिमेल मध्ये कोणकोणते असतात बघा। मेल मध्ये जे मेन खूप कॉमन आहे, कॉन्डोम। ओके कॉन्डोम, गव्हर्नमेंट एक कॉन्डोमची ऍडव्हर्टाइजमेंट खूप जास्त करतो, म्हणजे प्रचार करतो एक प्रकारचं, त्याचं नाव काय आहे, निरोध। कोणता आहे तो, निरोध। ओके हे निरोध हे कॉन्डोमचं नाव आहे, गव्हर्नमेंटनी हे केलंय, ऍडव्हर्टाइज केलेलं, हा निरोध कॉन्डोम आहे। ओके आणि फिमेल मध्ये पण फिमेल कॉन्डोम असते, फिमेल कॉन्डोम। ओके डायफ्राम असतात, ओके सर्वायकल कॅप्स असतात, वॉल्ट्स असतात, ओके भरपूर असतात त्याच्यामध्ये। मेल मध्ये मेन पार्ट असतो कॉन्डोम, ओके फिमेल मध्ये भरपूर आहे, फिमेल कॉन्डोम पण असतात, डायफ्राम असतात, सर्वायकल कॅप असतात, वॉल्ट्स असतात। आता काय काय असतात कॉन्डोम बघा, कॉन्डोम मध्ये काय असतं, ही जे पेनिसच्या बाहेर काय असते, थिन शीट असते लेटेक्सची, कशाची असते, लेटेक्स। लेटेक्स एक रबर आहे, याची थिन शीट असते, लेटेक्स शीट असते रबरची। ओके हे काय करणार, हे पूर्ण पेनिसला कव्हर करणार आणि याच्यामधून काय होणार, सिमेंट जेव्हा बाहेर पडणार ते कशामध्ये राहणार, ते पूर्ण ह्या कॉन्डोमच्या मध्येच राहणार, म्हणजे बाहेर पडणार का, नाही पडणार। आणि इथे एक फायदा अजून पण आहे, हे जे पेनिस आणि वजाना यांचं डायरेक्ट कॉन्टॅक्ट कधी होत नाही, कारण त्याच्या मध्ये काय आहे, हे थिन शीट आहे, रबर शीट आहे, हे काय करू देते, पेनिस आणि वजानामध्ये डायरेक्ट कॉन्टॅक्ट होऊ देत नाही। आणि डायरेक्ट कॉन्टॅक्ट न झाल्यामुळे एक फायदा होतो, कोणता, इथं जर वजानामध्ये जर इन्फेक्शन असेल, वजानामध्ये जर इथे इन्फेक्शन असेल तर हे इन्फेक्शन या पेनिसला टच होत नाही। कशामुळे, तर ह्या कॉन्डोममुळे। कॉन्डोममुळे काय झालं, इथं पेनिस आणि वजानाचं काय झालं, डायरेक्ट कॉन्टॅक्ट होत नाही, म्हणून इथं जे इन्फेक्शनचे ट्रान्सफर आहे ते कमी होतो। म्हणजे इथं म्हणू शकता तुम्ही नो सेक्शुअल ट्रान्सफर ऑफ इन्फेक्शन, म्हणजे जे चान्सेस आहे सेक्शुअल ट्रान्सफर ऑफ डिसीजचा, म्हणजे सेक्शुअल ट्रान्सफर ऑफ डिसीजचा तो चान्स कसा आहे, लेस चान्स आहे, लेस चान्स ऑफ सेक्शुअल ट्रान्सफर ऑफ इन्फेक्शन। इन्फेक्शनचे जे ट्रान्सफर ते खूप कमी असणार आहे, कशामध्ये, कॉन्डोम मध्ये, मेल मध्ये। आता फिमेल मध्ये कसं असतं बघा, फिमेल मध्ये जे फिमेल कॉन्डोम असते ते कसं असतो, एक असा प्रकारचा असतो बघा फिमेल कॉन्डोम, असा प्रकारचा असतो। याच्यामध्ये काय असतं, हे सर्वायकल कॅनल आहे, हे सर्वायकल कॅनलला असं फिट करते, ते इथं पूर्ण असं पॅक होते सर्वायकल कॅनल मध्ये, आणि बाहेर असं शीट असं येऊन
असं बाहेर हे वल्वावर असं चिपकून जाते बाहेरून. ओके, तर हे बाहेरून हे फिमेल कॉन्डोम असतं. फिमेल कॉन्डोम सुद्धा काय करते, जे सेक्शुअल ट्रान्सफर आहे, इन्फेक्शनचं टच होतंय का इथं, पेनिस तो याच्यामध्ये राहणार. ओके, पेनिस याच्यामध्ये राहणार, म्हणजे इथं सुद्धा काय होतंय, जे मध्ये इन्फेक्शन आहे ते इन्फेक्शन मग पेनिस मध्ये इन्फेक्शन असेल किंवा वजानामध्ये असेल, त्यांचे एकमेकांना ट्रान्सफर होत नाही. म्हणजे इथं सुद्धा काय होते, लेस चान्स ऑफ सेक्शुअल ट्रान्सफर ऑफ डिसीज और नो चान्स म्हणू शकता तुम्ही, डायरेक्ट म्हणू शकता देर इज अ नो ट्रान्सफर ऑफ सेक्शुअल ट्रान्सफर ऑफ इन्फेक्शन, देर इज अ नो ट्रान्सफर ऑफ इन्फेक्शन when the male using a condom or female condom. ओके, पण हे जे दोन्ही आहे ना, हे सिंगल यूज आहे, हे सिंगल यूज आहे. फिमेल कॉन्डम आणि मेल कॉन्डम हे सिंगल आहे, एकदाच यूज करणार. ओके, चारदा यूज करता तर त्याला काही अर्थ नाही. ओके, ते फाटून जाईल ते सगळं लेटेक्स शीट. तर याच्यामध्ये सिंगल यूज आहे. पण आता जे डायफ्राम सर्वायकल कॅप आहे हे रियुजेबल आहे. काय रियुजेबल आहे. आणि हे सगळे कॉन्डोम असेल, फिमेल कॉन्डोम, हे सगळे सेल्फ फिटेड आहे. हे काय आहे, सेल्फ म्हणजे स्वतः आपण फिट करू शकतो असे. म्हणजे याला डॉक्टरची गरज नाहीये, तुम्हाला डॉक्टरकडे जावं लागेल मग फिट करावं लागेल अशा गोष्टी नाहीये. हे सेल्फ फिटेड आहे. ओके, हे सिंगल यूज आहे. आणि डायफ्राम, सर्वायकल कॅप, वॉल्ट हे डबल म्हणजे रियुजेबल आहे. आता डायफ्राम काय असते बघा, डायफ्राम हे बघा, डायफ्राम मध्ये काय असतं, डायफ्राम मध्ये अशी कॅप असते. डायफ्राम मध्ये एक प्रकारचं असं समजू शकता तुम्ही, हे असं असतं डायफ्राम असं. ओके, असं इथं पॅक होतं, ते डायफ्राम असं पॅक होऊन जातं. कशाला पॅक करतोय, सर्वायकल कॅनलला पॅक करून देतो. म्हणजे इथे ना पेनिस इथपर्यंत, म्हणजे मेल जे कपल मध्ये आहे ना, जे इंटरकोर्स तो होणार, त्यांच्यामध्ये इंटरकोर्स होणार, पेनिस मधून इथं सिमेंट सुद्धा जाणार, पण सर्वायकल कॅनल मधून स्पर्म वर जाणार नाही. म्हणजे इथंच काय झालं, ब्लॉक झाले, इथं स्पर्म काय झालं, ब्लॉक. पण इथं जे इन्फेक्शन ट्रान्सफरचं चान्सेस कसं आहे, जास्त आहे. का, कारण जे पेनिस आहे ते तो कॉन्टॅक्ट मध्ये येतोय ना वजानाच्या डायरेक्ट, मग इथं जे इन्फेक्शनचं जे ट्रान्सफर आहे ते खूप जास्त आहे. ओके, तर इथे इन्फेक्शनचे ट्रान्सफर जास्त आहे. सर्वायकल कॅप सुद्धा तशीच आहे, हे डायफ्राम सारखीच आहे सर्वायकल कॅप सुद्धा, इथं फिट असते, फक्त सर्वायकल इथं असे फिट असते ती कॅप. ओके, वॉल्ट सुद्धा त्या टाइप मध्ये, हे वेगवेगळे पार्ट आहे त्याच्यामध्ये युज करू शकतो. मेनली हे ना, मेनली मेल मध्ये कॉन्डोम, फिमेल मध्ये कॉन्डोम आणि डायफ्राम हे दोन पार्ट जास्त युज केले जाते आणि जास्त डॉक्टर ऍडवाइस करतात या गोष्टी. ओके, आणि आता डॉक्टर कोणते फिट करतात फिमेल मध्ये, तर ते आपण याच्यामध्ये बघणार आहे. याच्यामध्ये पुढचे पार्ट आहे ते बॅरियर मेथड मध्ये, केमिकल मेथड मध्ये वाटतं ते, जे याला आपण हे म्हणतो कॉपर टी असतं, कॉपर 7 असतं, मल्टी लोडेड 375 असतं, ते आपण बघणारच आहोत. हे कळालं तुम्हाला. मेल आणि फिमेल मध्ये बॅरियर मेथड मध्ये आपण बघितलं की मेल मध्ये कॉन्डोम असतं, फिमेल मध्ये फिमेल कॉन्डोम, डायफ्राम, सर्वायकल कॅप आणि वॉल्ट असतो. कॉन्डोम हे रियुजेबल नसतो, सिंगल यूज असतो आणि याच्यामध्ये इन्फेक्शनचे चान्सेस खूप कमी असतो, 0 असतो. पण याच्यामध्ये इन्फेक्शनचे चान्सेस जास्त असतात. ओके, हे झालं बॅरियर मेथड. कोणती मेथड झाली, बॅरियर मेथड. आता आपण बघणार आहोत केमिकल मेथड. आता कोणती मेथड बघणार आहोत, केमिकल. केमिकल मेथड म्हणजे कोणत्या मेथड, काय असणार केमिकल मध्ये, कोणता केमिकल असणार. चला, तुमच्याकडून एक्सपेक्ट करतो मी, कोणता केमिकल असणार सांगा. तुम्हाला सांगितलं पण होतं वाटतं मी लेक्चरच्या स्टार्टिंगला, कोणता केमिकल असतो. ठीक आहे, केमिकल कोणता असतो, जे केमिकल खातो आपण त्याच्यामध्ये काय असतं सांगा, कोणता केमिकल असतो त्याच्यात. सांगितलं होतं ना लेक्चरच्या सुरुवातीला, लय विसराळू यार तुम्ही, लय विसरून जाता तुम्ही. सांगितलं होतं ना मी, आठवा, डोक्यावर ताण द्या, थोडस प्रेशर द्या, म्हणजे ब्रेन काम करेल. नो वन, एक सुद्धा विद्यार्थ्याने आन्सर, मला अपेक्षा आहे एखादी तरी आन्सर दिला पाहिजे. नाही, चलो सांगून देतो, चला ठीक आहे. सर रिपीट क्वेश्चन्स, काय रिपीट क्वेश्चन्स,
माझा प्रश्न काय आहे की बाबा जे आपण हे खातो ना केमिकल, काय कोणते केमिकल जे बर्थ कंट्रोल करण्यासाठी जे फिमेल खाते ना, पिल्स गोळ्या खाते की प्रेग्नन्सी न व्हावं म्हणून, तर गोळ्यामध्ये काय असतं? हार्मोन असतो. काय असतो? हार्मोन. प्रोजेस्टेरॉन हार्मोन असू शकतो किंवा इस्ट्रोजन प्रोजेस्टेरॉन सोबत असू शकतो. सांगितलं होतं ना लेक्चरच्या सुरुवातीला. ओके, चला जाऊ द्या आता. केमिकल मेथड आता काय बघणार आपण? केमिकल मेथड. केमिकल मेथड मध्ये काय काय असणार बघा. केमिकल मेथड मध्ये पिल्स जे आपण खातो गोळ्या, ओके, याच्यामध्ये असणार आहे 4 पार्ट आहे त्याच्यामध्ये. पिल्स असणार आहे, इंट्रा युटेराइन डिव्हाइस असणार आहे, आयुडी जे आपण डॉक्टरकडे लावतो, आयुडी. हे तुम्ही नाव ऐकलं नसेल, शक्यतो ऐकलं असेल तर वाचलं पण असू शकतो हे, तेव्हा ऐकलं असेल. आयुडी, इम्प्लांट आणि इंजेक्शन. ओके, हे 4 पार्ट आहे केमिकल मेथड मध्ये. कोणते पार्ट आहे बघा? एक पिल्स जे आपण 21 दिवसापर्यंत गोळी खातो. 21 दिवसापर्यंत म्हणजे पहिले 5 दिवस असतात ब्लिडिंगचे. ओके, त्याच्यानंतर 5 दिवसापासून 21व्या दिवसापर्यंत आपण हे पिल्स खातो, रोज एक पिल्स. आणि त्याच्यानंतर 7 दिवस काहीच खात नाही, 28 दिवसापर्यंत. ओके, म्हणजे 7 दिवस काहीच खात नाही. हे पिल्स एक फॉर्म्युला आहे, ते मी सांगणार तुम्हाला. एक आयुडी म्हणजे असे डिव्हाइस जे युटेरस मध्ये, इंट्रा युटेराइन डिव्हाइस म्हणतो आपण याला. काय? इंट्रा युटेराइन डिव्हाइस. युटेराइन म्हणजे युटेरस मध्ये ते डिव्हाइस लावले जाते, त्याला इंट्रा युटेराइन डिव्हाइस. इम्प्लांट म्हणजे काय असतात? याच्यामध्ये छोट्या छोट्या अशा माचीसच्या काड्यासारख्या असतात, ते हार्मोनल स्टिक असतात. ते स्टिक आहे ना, स्किनच्या खाली असतं, कट करून, स्किनला कट करून ते स्टिक लावल्या जाते आणि त्याच्यामधून हार्मोन रिलीज होतो. ओके, त्याला म्हणतो इम्प्लांट. आणि इंजेक्शन, इंजेक्शन मध्ये इंट्रामस्क्युलर इंजेक्शन दिले जाते. ओके, डेपो प्रोवेरा त्याचं इंजेक्शनचं नाव असतं, ते त्याच्यामध्ये दिले जाते आणि त्याच्यामधून हार्मोन ते रिलीज होत असतो हळूहळू. ओके, तर हे तुम्हाला ओव्हरव्ह्यू दिला मी. आता आपण 1 बाय 1 बघणार आहे. पिल्स. आता पिल्स मध्ये 2 प्रकारच्या पिल्स आहेत, हे खूप इम्पॉर्टंट आहे. हे एकदम चांगलं लक्ष द्या. आता पिल्स बघणार आपण पहिले. ओके, पहिले काय बघणार आहे? पिल्स. पिल्स 2 प्रकारचे आहे बघा. एक असते सीओसी आणि एक असते पीओपी. पीओपी ते नाही, जे रूमच्या वर लावतो आपण ते पीओपी नाही. हे काय? सीओसी, पीओपी. सीओसी म्हणजे काय? कंबाईन. सीओसीचा अर्थ सांगतो. सीओसी म्हणजे काय? कंबाईन ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह. काय? कंबाईन ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह. आणि याचा पीओपी म्हणजे काय? प्रोजेस्टेरॉन ओनली पिल्स. प्रोजेस्टेरॉन ओनली पिल्स. कळलं तुम्हाला? कंबाईन ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह म्हणजे याच्यात 2 पार्ट असणार. याच्यात इस्ट्रोजन पण असणार, प्लस प्रोजेस्टेरॉन पण असणार. कळलं? आणि याच्यात फक्त आणि फक्त ओनली प्रोजेस्टेरॉन. याच्यात काय असणार? फक्त प्रोजेस्टेरॉन असणार. कळलं? पिल्स मध्ये 2 प्रकार आहे, सीओसी, पीओपी. कॉक पॉप. कॉक म्हणजे काय? कंबाईन ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह. ज्याच्यामध्ये कंबाईन का म्हटलेलं आहे? कंबाईन म्हणजे याच्यामध्ये इस्ट्रोजन पण आहे, प्रोजेस्टेरॉन पण आहे. आणि इथं पीओपी म्हणजे फक्त प्रोजेस्टेरॉन ओनली पिल्स, याला म्हणतो आपण पीओपी, ज्याच्यामध्ये फक्त प्रोजेस्टेरॉन असतं. आणि हे पिल्स काय देतात? डॉक्टर देतात खायला. ज्या लेडीजला, ज्या कपलला, ज्या महिलेला प्रेग्नन्सी नकोय त्यांनी ते पिल्स खाल्ल्या जाते. ते कशीच खाल्ल्या जाते तुम्हाला सांगितलं मी. 21 दिवसापर्यंत जेव्हा ब्लिडिंग चालू राहते, ब्लिडिंगच्या मध्ये जेव्हा ब्लिडिंग स्टॉप होईल तेव्हापासून सुरू करा पिल्स खायला. ओके, म्हणजे या पिल्स खाल्ल्यावर तुम्ही इंटरकोर्स केला तरी प्रेग्नन्सी राहत नाही. कारण त्या पिल्समुळे काय होतं, जे युटेरस असतं मध्ये, हे पिल्स खाल्ल्यावर काय होतं तुम्हाला सांगतो. चला याची सांगायचं तुम्हाला, याच्या मागे सायन्स काय, थेरी काय, हे बघा सांगतो तुम्हाला, थोडक्यात सांगतो. हे बघा, इस्ट्रोजन प्रोजेस्टेरॉन. मेन्स्ट्रुअल सायकल बघितली होती आपण. हा 14वा दिवस असतो जिथं ओव्ह्युलेशन होतो फॉलिक्युलर मधून. इथं टर्शरी, सेकंडरी, प्रायमरी फॉलिक्युलर असतो. इथं ब्लिडिंग होते 1 ते 5 दिवस. याला प्रोलिफरेटिव्ह फेज म्हणतो, याला लुटियल फेज म्हणतो, सिक्रेटरी फेज म्हणतो. इथं कॉर्पस लुटियम तयार होतो, इथं ओहम ओसाइट तयार होतो, इथं इंडोमेट्रियम अशी हाईट वाढते, इथं थोडीशी वाढते आणि खाली जाते. ओके, इथं सुरुवातीला काय असतं बघा, सुरुवातीला 1 ते 5 सुरुवातीला जे एफएसएच
आणि LH लेवल जे असते FSH, माहिती आहे तुम्हाला, आठवतं आता हे मेन्स्ट्रुअल सायकल, याच्यामध्ये FSH LH असतो, इथं फॉलिकल असतात, इथं इस्ट्रोजन असतो, इथं प्रोजेस्टेरॉन असतं, बरोबर, आणि एंडोमेट्रियम, युटेरस एंडोमेट्रियम असतो. आता इथं म्हणायचं काय बघा, इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन, जर त्या लेडीजने इस्ट्रोजन प्रोजेस्टेरॉनची गोळी खाल्ली, आता काय होणार, तिच्या शरीरात काय होतं बघा, जेव्हा इस्ट्रोजन प्रोजेस्टेरॉन खाल्ला तर ऑटोमॅटिक तिच्या शरीरात काय इस्ट्रोजनचं लेवल वाढतं, काय होतं, इस्ट्रोजनचं लेवल एकदमच वाढतं. आणि अजून कशाचं वाढतं, प्रोजेस्टेरॉन, जर तिने कंबाईन खाल्ली असेल तर. ओके, आता कंबाईन खाल्ली, दोन्ही पण खाल्ली, आता कंबाईन खाल्ली तर दोन्ही इस्ट्रोजन प्रोजेस्टेरॉन एकदमच वाढून जातात. आता नॉर्मल मेन्स्ट्रुअल सायकल मध्ये असं होत होतं का, एकदम एकदम वाढत होते का, नाही. कसे वाढत होते सुरुवातीला, ते जेव्हा FSH वाढत होते असे हळूहळू, FSH वाढल्यामुळे फॉलिकल डेव्हलप होते आणि फॉलिकल मधून इस्ट्रोजन तयार होत होते आणि इस्ट्रोजन हळूहळू वाढत होता, असा हळूहळू वाढत होता असा, बरोबर. पण इथं काय, हळूहळू न वाढता हे वाढले एकदमच. हे कसे वाढले एकदमच, कारण शरीरात एकदम प्रोजेस्टेरॉन आणि इस्ट्रोजन टाकून दिलं तुम्ही, रक्तात एकदम वाढून गेलंय. आता जसं इस्ट्रोजन इथं वाढलं की नॉर्मल मध्ये काय होत होतं, इस्ट्रोजन असं वाढता वाढता इथपर्यंत गेला की तेव्हा निगेटिव्ह फीडबॅक जायचं, यांना निगेटिव्ह फीडबॅक जायचं की बाबा बस झालं, आता तुम्ही तुमचं कंटेंट FSH LH ला म्हणायचे की तुम्ही FSH LH तुम्ही कमी हो, आता की मला जे फॉलिकल पाहिजे ते खूप झालं. पण इथं काय झालं, इथं सुरुवातीलाच वाढून गेलं, म्हणजे इथंच त्यांना निगेटिव्ह सिग्नल गेलं. नॉर्मल मेन्स्ट्रुअल सायकल मध्ये कुठं सिग्नल जातं, थोडं ग्राफियन फॉलिकल, टर्शरी फॉलिकल तयार झाल्यावर. पण इथं 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 प्रायमरी फॉलिकल पण तयार झाले, सॉरी सेकंडरी पण तयार झालेलं नाहीये, तिथंच इस्ट्रोजन खूप वाढतं, म्हणजे इथं FSH आणि LH एकदम कमी होऊन जातात, एकदम कमी होऊन जातात. म्हणजे जर FSH आणि LH जर कमी झाला तर फॉलिकल तयार होईल का, नाही होणार, कारण FSH काय करतो, फॉलिक्युलर स्टिम्युलेटिंग हार्मोन आहे, म्हणजे फॉलिकल तयार करणारा हार्मोन आहे. जर हेच कमी झाला तर फॉलिकल तयार होईल का, नाही तयार होणार. फॉलिकल तयार होणार नाही म्हणजे याच्यामध्ये oocyte सुद्धा बाहेर निघणार नाही, म्हणजे फॉलिकल इथंच थांबून जाणार, हे ग्राफियन फॉलिकल वगैरे तयार होणारच नाही. कळालं तुम्हाला, हे बघा, इस्ट्रोजन प्रोजेस्टेरॉनची गोळी खाल्ली, एकदम ब्लड मध्ये इस्ट्रोजन प्रोजेस्टेरॉन वाढलं, प्रोजेस्टेरॉन आणि इस्ट्रोजन वाढल्यामुळे FSH LH ला निगेटिव्ह फीडबॅक गेला आणि ते कमी झाले. ते दोघं कमी झाल्यामुळे फॉलिकल तिथंच थांबले, फॉलिकल डेव्हलप झाले नाही, बरोबर. आता ही गोळी कधीपर्यंत खायची, 1 ते 5 दिवस इथून सुरू केली त्यांनी खायला, ते कधीपर्यंत चालायची, 14वा दिवस, 21व्या दिवसापर्यंत ही गोळी खायची. कधीपर्यंत, 21व्या दिवसापर्यंत. जेव्हा 21व्या दिवशी आला, 21वा दिवस आला, गोळी खायचं बंद, म्हणजे 22व्या दिवशी काय होणार, हे इस्ट्रोजन प्रोजेस्टेरॉन त्या महिलेच्या शरीरात झाला आता कमी. जसं इस्ट्रोजन प्रोजेस्टेरॉन कमी झाला की FSH आणि LH वाढतं डबल, आणि जसं FSH आणि LH वाढला की ऑटोमॅटिकली काय होणार, इथं आता इथं FSH LH वाढला की ऑटोमॅटिकल काय होणार, तिथं हे एंडोमेट्रियम वगैरे हे डेव्हलप होणार थोडीशी, बरोबर. म्हणजे कशासाठी 21व्या दिवशी का थांबवले जाते, का बाबा ते म्हणतात, डॉक्टर म्हणतात की बाबा तुम्ही जेव्हा 21व्या दिवशी थांबवलं ना की 28व्या दिवशी काय होणार आहे, ब्लिडिंग सुरू होणार आहे. तर एक 7 दिवस सुद्धा, 7 दिवस शरीराला द्या, 7 दिवस शरीराला द्या की त्याला मेन्स्ट्रुअल ब्लिडिंग होण्यासाठी, म्हणजे ब्लिडिंग व्हायची तर पहिले एंडोमेट्रियम वगैरे तयार करू द्या त्याला 7 दिवस. ओके, तर हे काय 21व्या दिवशी थांबवलं की FSH LH वाढतात, थोडंसं एंडोमेट्रियम बनवणार, थोडं फॉलिकल वगैरे डेव्हलप करणार, म्हणजे oocyte तो तयार होणार नाही 100%, कारण तो काय बघा 21व्या दिवसापर्यंत जर खाल्लं तर ओव्ह्युलेशन तो झालेलं नाहीये, म्हणजे एग तो तयार झालेला नाहीये, म्हणजे इथपर्यंत तुम्ही मेल फिमेल मध्ये इंटरकोर्स तो चालूच आहे. इंटरकोर्स झाल्यावर सुद्धा प्रेग्नन्सी होत नाही, कारण इथं गोळी चालू आहे. आणि 21व्या दिवसानंतर सुद्धा तुम्ही चालू ठेवू द्या इंटरकोर्स, तरी सुद्धा प्रेग्नन्सी होणार नाही का, कारण इथं ओव्ह्युलेशन झालाच नाही ना. ओव्ह्युलेशन झाला तेव्हाच काहीतरी प्रेग्नन्सीचा चान्स असतो. तर 21व्या दिवसानंतर तुम्ही जर पिल्स बंद पण केली तरी सुद्धा तिथं प्रेग्नन्सी होण्याचा चान्स नाही, कारण इथं ओव्ह्युलेशन झालेलंच नाहीये त्या महिन्यामध्ये एग तयारच झालेलं नाहीये, म्हणजे ऑटोमॅटिकली 21व्या दिवसानंतर बंद करून द्या तुम्ही, आणि पुढचे जे 7 दिवस भेटेल त्या शरीराला, गर्भाला, की ते काय करेल, युटेराइन लाइनिंग जे असते एंडोमेट्रियम वगैरे तयार करेल, आणि 28व्या दिवशी ते एंडोमेट्रियम लेअर ब्रेक होईल. कळालं. पण त्याच्यात एग असणार का, स्पर्म असणार का, नसणार, आणि असेल तरी तो व्यवस्थित डेव्हलप झालेला असणार का, नाही. कळालं तुम्हाला. हे पहिले इस्ट्रोजन प्रोजेस्टेरॉन टाका, इस्ट्रोजन प्रोजेस्टेरॉन FSH वगैरे कमी होईल, FSH कमी झाले की फॉलिकल स्टॉप, म्हणजे फॉलिकल स्टॉप झालं तर ओव्ह्युलेशन होणार नाही. 21व्या दिवसापर्यंत ओव्ह्युलेशन नाही तर एग तयार नाहीये, 21व्या दिवसानंतर पिल्स बंद करा, म्हणजे याच्यानंतर 7 दिवसानंतर तुम्ही इंटरकोर्स केला तरी सुद्धा प्रेग्नन्सी होणार नाही, कारण ओव्ह्युलेशन झालेला नाहीये.
हे रोल असतो इस्ट्रोजन प्रोजेस्टेरॉनचा. आणि तुम्ही फक्त प्रोजेस्टेरॉन पण दिला, फक्त प्रोजेस्टेरॉन दिला. आता बघा हे तो बघितलं आपण कंबाईनचं, पण फक्त प्रोजेस्टेरॉन दिला, इस्ट्रोजन वाढला, ठीक आहे, इस्ट्रोजन तुम्ही वाढवता, ठीक आहे, हे चालतं. पण तुम्ही एकदमच प्रोजेस्टेरॉन लिहिला तर प्रोजेस्टेरॉनचा सुद्धा याच्यावर निगेटिव्ह इफेक्ट होतो की नाही, निगेटिव्ह फीडबॅक जातो ना एफएसएच ला. कारण इथं जेव्हा प्रोजेस्टेरॉन कॉर्पस लुटियम मधून बाहेर पडायचा, जेव्हा इथं सुद्धा कॉर्पस ल्युटियम जेव्हा प्रोजेस्टेरॉन तयार करायचं, तर प्रोजेस्टेरॉन इथून सुद्धा एफएसएच ला निगेटिव्ह फीडबॅक द्यायचा, तेव्हा सुद्धा एफएसएच कमी व्हायचं. तर इथंच त्यांना काय एफएसएच ला निगेटिव्ह फीडबॅक प्रोजेस्टेरॉन देतो आणि इथे हे कमी होऊन जातं. कळतं? तर हे प्रोजेस्टेरॉनमुळे आणि दोन्ही कंबाईनमुळे सुद्धा काय होतं, हे बर्थ कंट्रोल होते. किती सायन्स आहे बघा. मेन्स्ट्रुअल सायकल जर तुम्हाला व्यवस्थित माहित असेल ना तर हे सोपं जातं. जर तुम्हाला हेच माहित नाही ना तर कन्सेप्ट आहे ना डोक्याचा 1-2 किलोमीटर वरून जाईल तुमच्या, काहीच कळणार नाही. ओके, तर हे झालं काय पिल्सच्या बाबतीत. ओके, आणि अजून एक पिल्स आहे बघा, तुम्हाला हे बुक्स मध्ये दिलेले, याच्यावर 100% क्वेश्चन यायचा चान्स आहे. कोणती बघा ती? सहेली. त्या पिल्सचं नाव आहे सहेली. सहेली काय? सहेली खूप दिवसापासून चालू आहे, म्हणजे वर्षांवर्षापासून चालू आहे, कितीतरी वर्ष झाले. सहेली नावाची पिल्स आज पण डॉक्टर हे प्रिस्क्राईब करतात. सहेली हे पण, हे जसं आपण रेग्युलर खातो ना डेली, हे डेली खायची गोळी नाही आहे, हे वीकली 1 खायची, म्हणजे 1 इन वीक, म्हणजे आठवड्यात एकच गोळी खायची असते सहेली. आता तुम्ही म्हणणार हे फक्त सहेली, फक्त बुक्स मध्ये सहेली दिलेली नाही, याचं प्रोडक्शन कुठं झालेलं आहे, कुठं, म्हणजे याला म्हणतो आपण एक पेटंट ड्रग, म्हणजे कोणत्या इन्स्टिट्यूट मध्ये तयार झाली आहे, तर ही तयार झाली आहे सेंट्रल ड्रग रिसर्च इन्स्टिट्यूट लखनौ, या ठिकाणी सहेलीचं उत्पादन होतं. म्हणजे सहेली हे पिल्सची सुरुवात इथंच झालेली आहे. सेंट्रल ड्रग ऑफ रिसर्च इन्स्टिट्यूट इथे सहेली नावाचे ड्रग्स बनवल्या जाते. ओके, आणि याच्यात काय असतं सहेलीमध्ये, जसं यांच्यामध्ये काय आहे इस्ट्रोजन प्रोजेस्टेरॉन डायरेक्ट हार्मोन, या सहेलीमध्ये काय असतं माहितीये? सहेलीमध्ये असतं एक केमिकल, याला म्हणतो आपण सेंट क्रोमन. सेंट क्रोमन काय असतो? सेंट क्रोमन. हा जे केमिकल आहे ना, हा केमिकल आहे अँटी इस्ट्रोजन. अँटी इस्ट्रोजन आहे हा, अँटी इस्ट्रोजन. कळलं? सहेली नावाची पिल्स आहे, सहेली नावाची पिल्स एका लेडीजने खाल्ली. आता ते लेडीजने जशी सहेली खाल्ली, त्याच्या शरीरात काय गेलं? सहेली मधला केमिकल. कोणता केमिकल गेला? सेंट क्रोमन. सेंट क्रोमन मध्ये काय? सेंट क्रोमन काय? अँटी इस्ट्रोजन आहे. म्हणजे सेंट क्रोमन काय करणार? इस्ट्रोजनला अँटी, म्हणजे इस्ट्रोजनचं लेवल कमी करून टाकणार. कळालं? कन्सेप्ट कळाली बघा. इस्ट्रोजन जिथं वाढत होता, म्हणजे इस्ट्रोजन काय करतो? इस्ट्रोजन हळूहळू हळूहळू वाढतं आणि इस्ट्रोजन सिग्नल देतं एलएचला की कॉर्पस लुटियम इथं ओव्ह्युलेशन करतो. म्हणजे इस्ट्रोजनचं लेवल जर कमी झाला, एकदमच कमी झाला, तर काय होईल? इथं सिग्नल जाईल का एलएचएफएसएच ला? हे तुम्हाला आठवतं का? जेव्हा इस्ट्रोजन हळूहळू हळूहळू वाढत होता, पण एक लिमिटच्या बाहेर वाढला की सुरुवातीला त्यांना निगेटिव्ह फीडबॅक जायचं, जसं इस्ट्रोजन वाढतं तर एफएसएच कमी होत जायचं, पण एक लिमिटच्या नंतर इस्ट्रोजन वाढला की यांना पॉझिटिव्ह फीडबॅक जायचं इथं, आणि पॉझिटिव्ह फीडबॅक गेल्यावर इथं, पण इस्ट्रोजनच तुमचा कमी झाला तर ओव्ह्युलेशन सिंपल आहे.